काय आहे? मी मगाशी सांगितलं ना, तर रडण्यासारखं काही नाहीये. रडून उगाच त्रास कशाला करून घ्यायचं? मला हे नाही थांबवता येते विहंग. ते काही नाही, तू आत्ताच्या आता उठ आणि जाऊन आराम कर बघू. काय झालंय? मंजिरीचे काका आलेत. असे अचानक? त्यांनाही नेमकं आजच यायचं होतं. बरं, त्यांना सांगितलं सगळं? ठीक आहे, ही वेळ निघून जाऊ दे, पुढचं पुढे बघू आपण. काय विचार करत असतील ते विहंग? यांनी एवढ्या विश्वासानं त्यांची मुलगी आपल्याकडे सोपवली, त्या मुलीचे हे असे हाल. हे सगळं कशामुळे झालं हे जर त्यांना कळलं ना, तर काय म्हणतील ते विहंग? मला काही सुचतच नाही आता. मावशी, काळजी करू नकोस, मी आहे ना, बघतो सगळं. मी गोव्याहून पुण्याला चाललो होतो. म्हणलं पुण्याला जाता जाता कोल्हापूरमध्ये येऊन तुम्हा लोकांना भेटावं. नाही, मला काहीच माहिती नाही हे असं काही झालंय म्हणून. म्हणजे मी दुपारी फोन केला होता, पण काय झालं माहिती नाही. अचानक कट झाला आणि नंतर बंदच झाला. होतं असं कधी कधी, म्हणजे आपण नाही काही करू शकत. नाही, तशी आमची पोरगी जरा नाजूकच आहे. म्हणजे ऊन वगैरे सोसत नाही तिला. मला शालिनीताई म्हणाल्या की ती खरेदीसाठी बाहेर गेली होती. उन्हातानात फिरली असेल खरेदीसाठी, मग साहजिक आहे. खोटं बोलते आई. काय? मंजिरी दुपारी खरेदीला गेली नव्हती. तिच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. सत्यजितराव, तुम्ही म्हणजे शालिनीताई कशाला? मला नाही माहिती माझी आई तुमच्याशी का खोटं बोलली, पण मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही. मंजिरीचा गुन्हेगार मी आहे. का? म्हणजे काय झालंय नक्की? विश्वास नाही ठेवला मी तिच्यावर. रागाच्या भरात वाटेल तसं बोललो. या मुलीला माझ्या घरात आता जागा नाही. आणि मग ही वेळी खरंच दिवसभर बाहेर जाऊन उभी राहिली. म्हणूनच हे सगळं तुम्ही काय बोलताय? मंजिरी झोपलेली नाहीये, ती बेशुद्ध आहे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मला मंजिरीला या परिस्थितीत... हे बघा, मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही. फक्त माझी मंजिरी शुद्धीवर येण्याची वाट बघतोय. माफी मागायची तिची. मला खरंच नाही बोलता येणार तुमच्याशी आता. जावई बापू, खरं बोललात, आवडलं. पण जे काही घडलंय ते सहजासहजी विसरण्यासारखं नाही. आपण याविषयी नंतर बोलूच.
प्लीज माझ्यावर एवढी चिडू नकोस आई. मी रागावलेली नाहीये सत्यजित, पण तुझं जे रूप कधीच दिसू नये असं मला वाटत होतं, तेच रूप तू दाखवून दिलंस. माझी सगळ्यात मोठी भीती खरी करून दाखवलीस. यांचंच रक्त आहे तुझ्यात, पण मी घडवला होता तुला. मूर्तिकार मूर्ती बनवताना माती स्वच्छ करून 4-5 वेळेला चाळण मारून घेतो, तसे संस्कार केले होते मी तुझ्यावर. शेवटी त्या मूर्तीमध्ये यांचं रक्त मिसळलंच. नाही आई, तुलाही माहित आहे मी बाबांचा किती द्वेष करत होते. पण शेवटी वागलाच तसंच. तू सांग ना मलाही, मी काय प्रायश्चित्त घेऊ माझ्या वागण्याचं? सांग ना. आपलं प्रायश्चित्त आपलं आपण शोधायचं असतं सत्यजित. तू आज दिवसभर कुठे होतास ते अजूनही मला सांगितलेलं नाहीयेस. पण जिथे कुठे होतास स्वतःला खूप क्लेश करून घेतलेस. खूप शारीरिक त्रास करून घेतलास, हे कळतंय तुझ्याकडे बघून. पण हे सगळं करून आतलं वादळ शमलंय. माहित नाही. शमणारच नाही ते. दमलेलं थकलेलं शरीर उद्या पुन्हा ताजं होईल. पण मग तू सांग ना आई, मी काय करू? मी कुठेही पळालो, कुठेही गेलो तरी ते वादळ शेवटी मला घेरणारच, कारण ते माझ्या हात आहे. मग पळणं थांबव बाळा. जा, अंबाबाईच्या देवळात जाऊन बैस. तिच्या पायाशी झोकून दे स्वतःला. कदाचित तिथेच तुला तुझं प्रायश्चित्त सापडेल. ही आई तुला ह्यापेक्षा जास्त काहीही सांगू शकत नाही. तीच आई तुला मार्ग दाखवेल. मंजिरी, तुला कायमचं असं झोपवून ठेवता आलं तर किती बरं होईल ना. मंजिरी,
तुला कायमचं असंच झोपवून ठेवता आलं तर किती बरं होईल ना. आत्ता नाही जमलं तरी काळजी करू नको. तुला असंच आरामात झोपवण्याची सोय मी नक्कीच करीन. येईल, तोही दिवस येईल. बिचारी मंजिरी. मी खोटं नाही. मंजिरी, बाळ जागी हो. मंजिरी, मंजिरी तुला, मंजिरी तू तू शुद्धीवर आलीस. थँक गॉड, थँक यू सो मच. इथे घरात काय करते? नाही अगं काय झालं? मला जायला हवं. तू कुठे चाललीयस? नाही प्रिया, मला या घरात नाही राहता येणार. यांनी सांगितलं मंजिरी, सत्यजित स्वतः तुला घरात घेऊन आलाय. त्याला खरं काय ते सगळं कळलंय. त्यांनी समजलंय. पण मग ते कुठे आहेत आता? तो गेला असेल अगं बाहेर. त्याला त्याची कामं असतात ना. त्याची कामं कधी कोणासाठी थांबली आहेत का? आणि मंजिरी, त्याला कोणाची कधी काळजी असते का? ते सगळं जाऊ दे. तू आराम कर, बघू आता. प्रिया, कालबद्दल काही बोलले का ते? नाही, म्हणजे मी नाही विचारलं त्याला. आजकाल तो माझ्याशी नीट बोलतो कुठे? आणि कसं आहे, स्वतःचा अपमान करून घेण्याची मला खरंच काही हौस नाही. त्यामुळे मीच त्याच्याशी बोलायला जात नाही. नाही, मला बोललं पाहिजे त्यांच्याशी एकदा. अजिबात कोणाशी काही बोलायचं नाही. हे बघ मंजिरी, इतक्या वेळानंतर तू शुद्धीवर आलेस. तू आराम कर बाळा. हे बघ, मी सगळ्यांना सांगून येते तू शुद्धीवर आलेस म्हणून. हा, चल तू झोप आधी, आराम कर. हा, मी आलेच. वहिनी, मंजिरी शुद्धीवर आली. काय सांगताय तुम्ही? होय, प्रियाने सांगितलं आता मला. चला, देवीची कृपा झाली म्हणायची. त्या देवीनेच आपल्याला संकटातून सोडवलं. आता कसली अडचण नाही. त्या देवीच्या पायावर जाऊन डोकं टेकवायला पाहिजे. मी काल रात्री तसं बोलले होते. तुम्ही अशा शांत का? तुम्हाला आनंद नाही झाला? नाही, मला बी आनंदच झाला की, म्हणून तर धावत सांगायला आले ना. आधी सत्यजितला कळवायला पाहिजे. त्याला खूप बरं वाटेल ऐकून. नको, आधी मंजिरीने काही खाल्लेलं नाहीये कालपासून. तिच्यासाठी दूध घेऊन, मीरा मंजिरीसाठी दूध तयार कर लगेच. मी स्वतः घेऊन जाते दूध तिच्यासाठी. मंजिरी शुद्धीवर आली आत्ताच. हो, कुठे चालली आहे मंजिरी? पुण्याला. का? तुम्ही जरी तुमची चूक मान्य केलेली असली तरी त्याचे परिणाम संपले असं होत नाही. नाही, काय? मंजिरी माहेरी जाणार नाही.
कधी आलास? सावकाश सावकाश. तू कसा आहेस काका? हा प्रश्न मी विचारायला पाहिजे ना, पण कसा विचारणार? जे काय आहे ते दिसतच आहे की मला. अरे काय झालं, मी बाहेर गेले होते आणि एवढं ऊन होतं मला कळलंच नाही. अचानक कशी काय मला चक्कर आली आणि मला माहिती आहे काय झालंय ते सगळं समजलंय मला. काका तू तू आई बाबांना नाही ना सांगितलं काही? अजून तरी नाही. हे सगळं काय चाललंय म्हणजे? तुला एकदाही फोन करून सांगावं असं नाही वाटलं? तुला माहितीये ना तुझ्यासाठी मी दादा इकडचं जग तिकडे करू. एकदा तरी सांगायचंच ग. आम्ही बघून घेतलं असतं ना काय करायचं ते. जाऊ दे रे काका. हे बघ, नवरा बायकोत असे छोटे छोटे वाद होत असतात. तू नको उगाच काळजी करू. मी काका आहे तुझा, त्यामुळे संसार नवरा बायकोतली भांडणं हे तू मला समजावून सांगू नकोस. हे काका प्लीज असं नको ना रे बोलू. मला पूर्ण खात्री आहे सगळं नीट होणार आहे. बघ तू लगेच बॅग भरायची. काय? तू आत्ता लगेच माझ्याबरोबर पुण्याला येतेस आपल्या घरी. अरे हे काय बोलतोयस तू? हे असं हे नाही होऊ शकत. मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. मी तुला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. अरे पण मी अशी कशी इथून येणार काका? मी हे बघ, आपण 15 मिनिटात निघतोय. तयार हो. काका कुठे गेला होतास? सत्यजित, मंजिरीचे काका आले आणि त्यांना कळलंय बहुतेक सगळं. ते त्यांना मीच सांगितले. ते मंजिरीला माहेरी घेऊन जायचं म्हणत होते. म्हणजे मी नीट नाही ऐकलं, मावशी असं म्हणत होती. सत्यजित प्लीज ऐक माझं. आय नो हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात निरर्थक वाक्य आहे, पण तरीही सांगते. हे बघ, मंजिरीला जर माहेरी जायचं असेल ना तर प्लीज तिला जाऊ दे. ते तुमच्या दोघांच्याही भल्याच आहे. शालिनीताई, मी आत्ता मंजिरीशी बोललो. काही बोलण्याची करण्याची तिची मनस्थिती नाहीये. हो मला कल्पना आहे त्याची. तिने फार मनाला लावून घेतलंय सगळं. तिचंही काही चुकलं नाहीये म्हणा. सत्यजितच असा वागला की तुमच्या समोर तोंड दाखवायला जागा नाही राहिली मला. हे बघा, जे झालं ते झालं, पण मंजिरीला ह्या परिस्थितीत मी असं सोडून नाही जाऊ शकत. मी तिला पुण्याला घेऊन जातो. कुठे चालले मंजिरी? पुण्या. का? हे बघा सत्यजितराव, माझं म्हणणं जरा शांतपणे ऐकून घ्या. तुम्ही जरी तुमची चूक मान्य केलेली असली तरी त्याचे परिणाम संपले असं होत नाही. मंजिरी अजूनही ते भोगतीये. ती जर काही दिवस पुण्याला आली, तिच्या आईला भेटली तर तिला बरं वाटेल. सत्यजित
बरोबर आहे त्यांचं. जाऊ दे मंजिरीला काही दिवस. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जावई बापू. हे बघा, अहो नव्याने जवळ येण्यासाठी कधी कधी लांब जाणं गरजेचं असतं. नाही, काय? मंजिरी माहेरी जाणार नाही.